तर शेतकरी मित्रांनो, आज आपल्या शेतावर इथं नवीन कृषी अधिकारी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ इथं आपल्या शेतावर भेट देण्यासाठी आपल्या तुरीचा प्लॉट आणि इथं हरभऱ्याचा प्लॉट सिलेक्शन हरभरा यांना भेट देण्यासाठी इथं आलेले आहेत नवीन कृषी अधिकारी साहेब, त्याच्यानंतर मंडळ कृषी अधिकारी साहेब गडंबे साहेब, कृषी सहाय्यक जी आपले मुळे सर आणि यांनी इथं भेट दिली आहे. तर सरांना आपले प्लॉट कसे वाटतात आणि कशा प्रकारे म्हणजे डेव्हलप झाली हे आता सरांकडून आपण ऐकूयात त्यांचं मनोगत. नमस्कार मंडळी, आपण आता विनोद बळीच्या शेतावर उभा आहे. उटी शेतकरी ते आता आपण पूर्ण पाहिलंच आहे. तर त्यांनी आता त्यांनी जे वेगळे प्रयोग करतात ते आता आम्ही आत्ताच 2.5 फुटावरचा एक हरभऱ्याचा प्लॉट पाडला. हा 3 फुटाचा आपण आता तिथं पाहतोय. हा प्लॉट पाहिला तर पूर्ण 3 फूट जरी अंतर सोडलं असेल त्यांनी ते पूर्णपणे झाकून गेलेलं आहे. आणि त्याच्या फांद्या पाहिल्या तर बघा पूर्णपणे झाकलेल्या आहेत. फांद्या खूप मोठ्या झालेल्या आहेत. उपफांद्या असतील खूप मोठ्या प्रमाणात भरपूर आहे फुले पण त्यांना खूप मोठ्या प्रमाणात लागलेली आहेत. म्हणजे 1000-1200 समजा घाटे वगैरे म्हणजे लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या अंदाजावर 1000-1200 आपोआप घाटी लागतील असं आहे. आणि त्याची वाढ पाहता तेवढी लागतील असं मलाही वाटतंय. आणि इकडे 3 फुटाचा पूर्ण प्लॉट इथं झाकलेला आहे अशा प्रकारे. खूप एकदम छान, म्हणजे आनंद खूप छान वाटलं. एक नवीन प्रयोग केलाय त्यांनी. तर आपण आता पुढे पर्यंत एकदा पाहूया. आणि तूर जी आहे तर आपली ही जी तूर आहे सर, तर ही तूर बघा आता हे 12 फूट अंतर आहे 2 ओळीमधलं आणि एकदम वाकून पडली सर्वत्र. शेंगा वगैरे सर्व पॅक झालेले आहे आणि एकदम जबरदस्त तूर झालेली आहे. तर बघा बूड पण चांगलं जाड झालेलं आहे. तर शेंड्यापर्यंत एकदम शेंगा अशा जाड झाल्या आणि पूर्ण भरल्या आहेत. शेंगा पूर्ण भरलेला आहे आणि ठोस शेंग नाही काही आणि एका फुटावर एकच झाड आहे. त्यामुळे बूड पण बघा कशा प्रकारे जाड झालं आणि त्याच्यात वाढ झालेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता हे आहे बूड असं जाड मजबूत झालेलं आहे. आणि आपण बघायचं 9 इंचावर इथं एका महिन्याला शेंडा खुंडी केली आणि त्याच्यानंतर पुन्हा 1 महिन्यानं अशी प्रकारे 2 शेंडा खुंड्या केल्या. परंतु यात आपल्या बऱ्याच काही चुका झाल्या. तर यामध्ये हे चुका आपल्याला सुधारायच्या. तर यामध्ये आपल्याला 25 दिवसाला पहिली शेंडा खुंडी करायची, नंतर 45 दिवसाला दुसरी, अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्याला पुढील वर्षी करायचं आहे. आणि याच्यापेक्षा अंतर आपल्याला थोडं जास्त ठेवावं लागेल, कारण आपली तूर ही 12 फूट अंतर असली बेडवर तरीही याला म्हणजे पूर्ण झाकून जाते. आणि बेडवर असल्यामुळे याला मर वगैरे अजून दिसत नाही, एकही झाड मरत नाही. आणि ते सर्वात महत्त्वाचं आहे. आणि विशेष म्हणजे हे काही प्रमाणात नॅचरल आहे, जीवामृत वगैरे टाकून, आणि काही म्हणजे शेवटचा डोस दिला रासायनिकचा अशा प्रकारे. तसेच क्रमंदून आपण आता पाहिलं त्यांचा प्लॉट. आता आपण खूप छान प्लॉट आहे त्यांचा एकदम. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे सरांनी आपल्याला इथं आपला प्लॉट बघल्यानंतर एक आपल्या संदेश दिला की बुवा चांगल्या प्रकारचा आहे आणि अशाच प्रकारे करत राहावं, असं त्यांचं मोलाचं मार्गदर्शन पण मिळालं. तर अशा प्रकारची तूर आपण इथं सरांनी बघितली आणि पुढील जे